आझाद मैदान या ठिकाणी आहे व या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसलेले आहे व या ठिकाणून महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते या ठिकाणी आले व त्यांनी या ठिकाणी एक अंत्ययात्रा काढलेली। नेमकी अंत्ययात्रा कुणाची आपण ते त्यांना विचारणार आहोत। दादा आपण कुठून आलेले? आम्ही नांदेड जिल्हा बिलोई तालुका हिपरगाव आमचं गाव आहे। आम्ही इथं 5 दिवसापासून जरांगे साहेबासोबत पाटलासोबत आलेलो आहोत। आम्ही सरकारचे अंत्यविधी काढाले की बाबा आम्हाला अजून 4 दिवस राहून सुद्धा न्याय भेटला नाही, याच्यासाठी आम्ही सरकारचे अंत्यविधी काढाल्या। याच्यामुळे सरकारला हेच आव्हान आहे की बाबा आम्हाला आरक्षण देव। फडणवीस साहेबाला, मुख्यमंत्री साहेबाला एक कळकळीची विनंती आहे, त्याच्यामुळे जाग येणं आली सरकारला, त्याच्यामुळे त्याची सरकारचे आम्ही अंत्यविधी काढलेले आहे। सरकारच्या दादा आपण कुठून आलेले? हिप्परगाव जिल्हा बिलोली। अंत्ययात्रेबद्दल काय बोलणार? काय ना, फक्त आम्हाला आरक्षण भेटावं, आम्हाला दुसरं काही लागत नाही यायचं। तुम्ही कुठून आले? हिप्परगाव नांदेड। दादा आपण कुठून आलेले? नांदेड जिल्हा नेमकं दादा थोडं मागे, अंत्ययात्रा जी आपण काढलेली ही कुणाची काढलेली आहे व आपल्या मागण्या काय? मुख्यमंत्री साहेबांची काढलेली आहे। मुख्यमंत्री साहेबांचे साहेब आम्हाला 2 वर्षापासून आम्ही परेशान आहोत। 2 वर्षापासून आम्हाला आरक्षणचं काहीच बोलत नाहीत, त्याचे काही दखल घेत नाहीत। आमचे पाटील मेल्यावर आम्हाला कोणाला घेऊन काही करायचं नाही। पाटील जिवंत आहे तोपर्यंत आम्ही जिवंत आहे, नाहीतर आम्ही संपूर्ण काही करू शकतो। आता मेन म्हणजे मराठा आंदोलनाला सकाळपासून NDTV असेल किंवा ABP माझा असेल यांच्या मराठा आंदोलनाच्या विरोधात बातम्या 10-10 मिनिटाला नवीन पडताय। नेमकं म्हणजे मराठ्यांची आंदोलनाची बदनामी जास्तीत जास्त कशी होईल असा सर्वांचा प्रयत्न चाललाय, याबद्दल आपण काय बोलाल? आमचा प्रयत्न काही नाही। हे सदावर्ती नावाचा एक प्राणी आहे, हे कोणाचा तर गुलाम आहे, कोणाच्या तर म्हणण्यावर याने आमची बदनामी करावी। या सरकारांना विनंती आहे, या सरकारला विनंती आहे हात जोडून। आम्ही आतापर्यंत 58 मोर्चे काढलो, 58 दादा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एकाही मोर्चाला गालबोट लागला नाही आणि आज पण आम्ही कोणीही माणसाला त्रास द्यालो नाही। आम्हाला आझाद मैदान 5000 लोकसंख्याचं आहे, आम्हाला याच्यापेक्षा मोठं मैदान द्या आणि आमचा तोडगा आम्हाला काढा। आम्ही ग्रामीण भागामध्ये जातो, आम्हाला गरज नाही तुमच्या मुंबईची, पण आम्हाला न्याय भेटला पाहिजे। आणि आज सदावत्या रोज उठले की याचिका टाकते आणि आम्ही काय मराठी मूर्ख आहोत का? आम्ही एवढे मराठी महाराष्ट्रामध्ये आम्हाला अन्याय होते। आमच्या लेकर बाळासाठी आम्ही प्रश्न आहे, 2 वर्षापासून आम्हाला गुलाल उधळलेला चिवटा काढला शासनानं। या शासनाने लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना न्याय द्यावा आणि आम्हाला आरक्षण भेटावं। आम्ही गावाकडे आत्ता जातो आणि आरक्षण द्यावं म्हणतात आम्हाला। मला सांगा, एवढं करू नये, बाजूला एवढं करून सरकार निर्णय घेत नाही। सरकारने जर आरक्षणाचा निर्णय घेतला तर आपलं काय पुढील भूमिका कशी राहणार? सरकारने जर आरक्षणाचा निर्णय घेतला समजा तर आम्ही त्यांचा गुलाल उधळू इथं लावून आम्ही त्यांच्यासोबत कायमस्वरूपी राहू। आम्हाला कोणाही सरकारचं देणं घेणं नाही किंवा आम्ही आता सरकारचं असं म्हणणं आहे की आम्हाला रशद पुरवते कोणीतरी, शरद पवार गट असं कोणीतरी म्हणत आहे, पण आम्ही सकल मराठा आहोत। आम्ही कोणा पुढाऱ्याला मानत नाही, एकाही आमदाराला आम्ही एंट्रीमध्ये देत नाही। आमचा सर्व समाज एवढा मोठा समाज, आमचे सर्व समाजानं घेऊन आम्ही संघटित करतो। कुठून आलाय भाऊ तुम्ही? हिंगोली जिल्ह्याला आम्ही सरकारची अंत्ययात्रा काढलेली आहे, त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेला शांती मिळावी म्हणून